नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपला अंकगणिताचा काळ आणि काम हा टॉपिक चालू होता. या टॉपिकमधलं एक शेवटचं लेक्चर आपलं बाकी होतं. एक शेवटचा पार्ट 7वा. या पार्ट 7व्यामध्ये आपण जे काही शेवटचे काही एक्झाम्पल आपले बाकी होते ते घेऊन टाकू आणि आजचा हा टॉपिक जो आहे इथं संपवून टाकू. पहिला प्रश्न बोर्डवरती आपल्याला दिसत आहे बघा. एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 7 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा इथं काय आहे, किंवा आहे आणि इथं काय आहे, व आहे. लक्षात घ्या, जिथं किंवा असेल तिथं काय करायचं, एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. इथं काय माणूस आहे, ठीक आहे, हा माणूस. त्याच्यानंतर काय आहेत, मुले आहेत. त्याच्यानंतर काय आहे, दिवस आहेत, किती दिवसात पूर्ण होऊ राहील. ठीक आहे. पुढे बघा, एक माणूस 2 मुले आणि दिवस 20 दिवस. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, 4 माणसे व 7 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर ते किंमत माहीत नाही म्हणून काय म्हणू, एक्स म्हणू. अशा पद्धतीनुसार करायचं. जे दिलेलं आहे ते लिहा. माणूस दिला आहे, मुलं दिले आहेत, दिवस दिलेले आहेत. पहिले एक माणूस, नंतर 2 मुले आणि 20 दिवस दिलेले होते. नंतर 4 माणसे व 7 मुले मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेलं आहे. तर काय करायचं, एकूण दिवस बरोबर, ठीक आहे, एकूण दिवस बरोबर, ठीक आहे. आता बघा, या तिघांचा डायरेक्ट गुणाकार 1 गुणेला 2 गुणेला 20, 1 गुणेला 2 गुणेला 20 आणि खाली बघा यांचा आणि याचा तिरपा गुणाकार, 1 आणि 7चा गुणाकार, 2 आणि 4चा गुणाकार, म्हणजेच 1 गुणेला 7, इथं अधिकचं चिन्ह, इथं 2 गुणेला 4, 2 गुणेला 4. ठीक आहे, लक्षात आलं. बघा करा, 1 गुणेला 2 2 होतात, म्हणजे 2 गुणेला 20 जसेच तसे. 1 गुणेला 7 7 अधिक 2 गुणेला 4 8. सॉल्व जर केलं तर हे 40 आहे ना, आणि 7 आणि 8 15. जर पुढे सॉल्व केलं आपण तर कसं येईल रे, 15 त्रिक पंच, 15 2 30 होतात, 15 2 30, राहिले किती 10. ठीक आहे, म्हणजे 10 वरती 15 खाले. आता 10 आणि 15ला 5ने भाग जातो, 5 2 10, 5 त्रिक 15, म्हणजे उत्तर येईल 2.2/3. कुठं ऑप्शनमध्ये पहिलंच ऑप्शन आपल्याला दिसते. तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे परफेक्ट आन्सर आलेला आहे. तर जर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील, एक माणूस किंवा 2 मुले एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 7 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील. इकडे किंवा आहे, इकडे व किंवा आणि असेल तर पहिले जी लाईन आहे ते सरळ लिहून टाकायची, त्यात त्याचा सरळ गुणाकार करायचा. आणि दुसऱ्या लाईनमध्ये जे आपला तिरपा गुणाकार करायचा, माणूस आणि मुले याचा तिरपा आणि मुले आणि माणूस याचा तिरपा, आणि त्या तिरप्या गुणाकाराची बेरीज करायची. जे उत्तर भेटेल ते तुम्हाला परफेक्ट आन्सर यामध्ये भेटून जाईल. तर ऑप्शन क्रमांक पहिलं जे आहे हे परफेक्ट आन्सर याचं आलेलं आहे. ठीक आहे, दिसतंय सर्वांना. ओके. दुसरा प्रश्न बघा, अशाच टाईपमधला म्हटलं, जर 2 माणसे किंवा 3 स्त्रिया जर 2 माणसे किंवा 3 स्त्रिया एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तर 2 माणसे व 6 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील. प्रश्न समजला. बघा काय म्हटलं आहे, जर 2 माणसे किंवा 3 स्त्रिया एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तर 2 माणसे व 7 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यामध्ये 9 5 10 15. ऑप्शन आहे पहिलं ए 9, बी आहे 10, सी आहे 15 आणि डी आहे 5. ठीक आहे, असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. उत्तर पहिला प्रश्न जसा होता तशाच पद्धतीनुसार हा सुद्धा प्रश्न आहे. इथं माणूस आहे, इथं मुले होते, इथं आता स्त्रिया झालं, तर मग स्त्रिया पुरुष काही पण तिथे येऊ शकते. ठीक आहे. तर बघा, जर 2 माणसे किंवा 3 स्त्रिया एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे,
माणसे दिलेले आहेत, त्यानंतर स्त्रिया दिलेल्या आहेत आणि ते काम किती दिवसात पूर्ण करतात हे दिलेलं आहे. म्हणजेच तिथं काय दिलेलं आहे, दिवस दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता बघा किती माणसे, 2 माणसे, किती स्त्रिया, 3 स्त्रिया, एक काम किती दिवसात पूर्ण करू राहिल्या, 30 दिवसात. दुसऱ्या लाईनमध्ये परत 2 माणसे व 6 स्त्रिया, ते काम किती दिवसात पूर्ण करतील, x दिवसात. बरोबर आहे. प्रश्न सारखा आहे. आता आपण एकूण दिवस काढण्यासाठी दिवस बरोबर काढण्यासाठी काय करतो, जी पहिली लाईन आहे त्या पहिल्या लाईनचा डायरेक्ट गुणाकार म्हणजे 2 गुणेला 3 गुणेला 30. खाली काय करतो, याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार आणि गुणाकाराची बेरीज. आता डायरेक्ट करूया. 6 दुनी 12 अधिक 3 दुनी 6. ठीक आहे. म्हणजेच 2 गुणेला 3 गुणेला 30. 12 आणि 6 किती झाले, 18. 3 6 किती झाले, 18. 6 ने 30ला भागलं, 6 पंचे 30 आणि 2 गुणेला 5 किती झाले रे, 10. म्हणजे उत्तर किती येईल, 10 दिवस. ठीक आहे. म्हणजेच तर 2 माणसे व 6 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील, 10 दिवसात. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर यामध्ये आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार प्रश्न आपल्याला हे किंवा आणि व वाले प्रश्न सोडवायचे आहेत. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. असाच एक प्रश्न तुम्हाला सोडवासाठी देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. एक तिसरा प्रश्न आहे बघा. जर 2 माणसे किंवा 4 स्त्रिया एक काम 22 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 3 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. जर 2 माणसे किंवा 4 स्त्रिया एक काम 22 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे व 3 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. होमवर्कसाठी प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे याचं 4, दुसरा आहे 8, तिसरा आहे 16 आणि चौथा आहे 26. ठीक आहे. तर हा तिसरा प्रश्न तुम्ही सोडवसाल, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देसाल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चौथा प्रश्न. काही माणसे एक काम 70 दिवसात पूर्ण करतात, दिवसात पूर्ण करतात. जर 2 माणसे कमी झाली, जर 2 माणसे, दिसतंय ना तिथपर्यंत, ओके. जर 2 माणसे कमी झाले तर काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?
प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. प्रश्न इझी आहे, ऑप्शन पण देऊन टाकतो. पहिला ऑप्शन आहे 12, दुसरा ऑप्शन आहे 16, तिसरा ऑप्शन आहे 18 आणि चौथा ऑप्शन आहे 20. असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. काही माणसे एक काम 70 दिवसात पूर्ण करतात. काही म्हटलेलं आहे म्हणजे माणसं किती होती ते आपल्याला माहीत आहे का? नाही आहे. जर 2 माणसे कमी झाली तर काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. म्हणजे इथं जेवढी माणसं होती त्याच्यामधले 2 माणसं जर कमी झाले तर काम संपवण्यासाठी जिथं 70 दिवस लागत होते त्याला अजून 10 दिवस जास्त लागू राहिले. म्हणजे किती दिवस लागू राहिले? टोटल 80 दिवस लागू राहिले. समजू राहिलं? पहिले 70 दिवस लागत होते एवढे माणसं होते, तर मग यामधले अजून 2 कमी झाले तर अजून 10 दिवस लागू राहिले. म्हणजे 70च्या ठिकाणी अजून 10 दिवस वाढले म्हणजेच 80 दिवस लागू राहिले. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सुरुवातीचे माणसे बरोबर एकदम सोपी आहे. सुरुवातीची माणसे बरोबर किती कमी झाली माणसं? 2 गुणेला 2 कमी झाल्यामुळे काय झालं की जे 70 दिवसाचं काम होतं ते 10 दिवस अजून वाढलं. म्हणजे 70मध्ये 10 मिळवले म्हणजेच ते अजून किती दिवस झालं? 80 दिवस झालं. ठीक आहे. आणि छेदामध्ये लिहिण्याचं की किती दिवस अजून जास्त लागले, तर किती दिवस जास्त लागले? 10. ठीक आहे. लक्षात आलं? जे कमी झाली माणसं ती लिहिली आणि कमी झाल्यामुळे 10 दिवस अजून वाढले म्हणजे 70च्या ठिकाणी अजून 10 दिवस झाले म्हणजे टोटल 80 दिवस झाले. म्हणजे 70 अधिक 10 80 झाले. आणि छेदामध्ये जेवढे जास्त दिवस लागतात 10 दिवस जास्त लागू राहिले ते छेदामध्ये लिहिले. बस एवढं कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 2 गुणेला 70 अधिक 10 80 भागेला 10 10 8 80 8 गुणेला 2 म्हणजे किती दिवस लागतील? 16 दिवस. ठीक आहे. सॉरी 16 दिवस नाही तर किती माणसे होती? 16 माणसे होती. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? 16 माणसे कामावर होती. हे आपलं उत्तर आहे. मग ऑप्शन क्रमांक बघा कुठला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत बघा. दुसऱ्या पद्धतीनुसार जर सॉल्व करायचं म्हटलं तर आता माणसं आपल्याला किती आहेत ते माहीत नाही आहे ना, आणि इथं दिवस. ठीक आहे. असं 2 कॉलम केले. माणसं काही माणसे एक काम 70 दिवसात पूर्ण करतात. मला माणसं माहीत नाही म्हणून मी एक्स म्हणतो. किती दिवसात? 70 दिवसात. पुढे काय झालं? जर 2 माणसे कमी झाली म्हणजे एक्स होते त्याच्यामधले 2 कमी झाले म्हणजे एक्स वजा 2, तर काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागले. म्हणजे पहिले 70 लागत होते त्याच्यामध्ये 10 मिळवले म्हणजे किती झाले? 80. ठीक आहे. आता काय करा? एक्स छेद एक्स वजा 2 बरोबर हा एक्स छेद एक्स वजा 2 बरोबर याला व्यस्त करा. 80 वरती 70 खाली, 80 वरती 70 खाली. हा तिरपा गुणाकार करा. ठीक आहे. हे एक्स छेद एक्स वजा 2 लिहिलं पण याला व्यस्त केलं. 80 वरती घेतले 70 खाली गेले आणि याचा तिरपा गुणाकार केला. 70 गुणिला एक्स 70 एक्स बरोबर 80 गुणिला एक्स 80 एक्स वजा 80 गुणिला 2 160. ठीक आहे. 80 एक 70 एक्स तिकडे जाईल वजा 160 जर इकडे आला तर प्लस 160. 80 एक्स जसाच तसा हा प्लस 70 तिकडे गेला तर वजा. ठीक आहे. म्हणजे 160 बरोबर 80 एक्स वजा 70 एक्स 10 एक्स म्हणजेच एक्स बरोबर किती झालं? 16. म्हणजेच ती सुरुवातीला माणसे किती होती? तर 16 होती. ठीक आहे. असं तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे. उत्तर तुमचं काय आलं? परत 16 आलं. जर त्यांनी म्हटलं कमी होणारी माणसं 2 होती तर कमी न झाल्यानंतर एकूण किती माणसं होती? तर 16 मधले 2 गेले. सरळ सरळ किती माणसं राहिली? 14. जसा प्रश्न तुम्हाला विचारला त्या पद्धतीनुसार तुम्ही ते सॉल्व करायचं. दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितल्या. ज्या पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही करा. ठीक आहे. एक 5वा प्रश्न अशाच टाईपचा आपण घेऊया. काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. जर 3 माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? ऑप्शन क्रमांक आहेत 15 20 17 25. ऑप्शन आहे 15, दुसरा आहे 20, तिसरा आहे 17 आणि चौथा आहे 25. ठीक आहे. आताच मी तुम्हाला हा प्रश्न कशा पद्धतीनुसार सोडवायचा ती सांगितलं.
कारण काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. जर 3 माणसे कमी झाली तर काम संपवण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? तर सुरुवातीची माणसे बरोबर. ठीक आहे, किती माणसं कमी झाली रे? 3 माणसं कमी झाली. म्हणजेच 3 गुणेला 3 माणसं कमी झाल्यामुळे काय झालं, पहिले 80 दिवसात काम होत होतं, आता 20 दिवस जास्त लागू राहिले. म्हणजे 80मध्ये अजून 20 वेळा लागतील, म्हणजे 100 दिवस त्याला लागतील. आणि किती दिवस जास्त लागू राहिले? 20 दिवस. हे 20 खाली आले. म्हणजे पुढे जर सॉल्व केलं तर 3 गुणेला 80 अधिक 20 100 भागेला 20. 20 5 100. 3ने 5ला गुणलं तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती रे? 15 माणसे कामावर होती. हे आपण डायरेक्ट सांगू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर आपल्याला भेटेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 ही झाली आपली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीनुसार सोडवायचं म्हटलं तर तुम्हाला सांगितलं कोण दिलेलं आहे. एक तर माणसं दिलेलं आहेत आणि दुसरे दिलेले आहेत दिवस. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं की पहिले काही माणसं कामावर होती, तर काही आहेत म्हणजे मला माहीत नाही म्हणून मी ते एक्स म्हटलं. तेव्हा 80 दिवसात काम पूर्ण होत होतं. पण 3 माणसं कमी झाली, म्हणजे या एक्समधून 3 कमी झाली, तेव्हा काम संपण्यासाठी अजून 20 दिवस जास्त लागू राहिले. म्हणजे किती दिवस लागू राहिले? 100. म्हणजेच हे काय होत होतं? x/x - 3 बरोबर. हा 100 वरती घ्यायचा, 80 खाली घ्यायचा. ही स्टेप चुकली म्हणजे इथं आपलं उत्तर चुकू शकते. हे आपण असं घेतलं तर उत्तर चुकू शकते. 80 गुणिला x 80x बरोबर. 100 गुणिला x 100x वजा 100 गुणिला 3 300. ठीक आहे, हा तिकडे जाईल, 300 इकडे आला तर 100x वजा 80x की झाले 20x बरोबर आहे. 20xने म्हणजेच या 20ने जर या 300ला भागलं तर 0 0 कटला. 2ने 30ला भागलं तर 15 उत्तर आलं. म्हणजे एक्स बरोबर उत्तर किती आलं आपलं? 15. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? 15. दुसऱ्या पद्धतीनुसार सुद्धा तेच उत्तर आपलं परफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, एक तिसरा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी सेम असाच प्रश्न राहील. सहावा प्रश्न आहे, काही माणसे एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. जर 2 माणसे काम कमी झाली तर काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ऑप्शन आहे 30 20 10 यापैकी नाही. ऑप्शन आहे पहिलं 30, दुसरा आहे 20, तिसरा आहे 10 आणि चौथा आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सात नंबरचा प्रश्न बघूया. एका किल्ल्यावर एका किल्ल्यावर 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते. एक्केचाळीस दिवस पुरते. सदोतीस दिवसानंतर 360 सैनिक निघून गेलेत. तीनशे 60 सैनिक
निघून गेलेत. तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? किती दिवस पुरेल? ऑप्शन आहे 10, 20, 30, 40. चलो देखते हैं कैसे सॉल्व कर सकते हैं. एका किल्ल्यावर 600 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते. 37 दिवसानंतर 360 सैनिक निघून गेलेत. तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? म्हणजेच दिवस आपल्याला काढायचे आहेत. तर दिवस बरोबर. ठीक आहे. आता बघा, पहिले 600 सैनिक एकूण होते, त्यांना 41 दिवस अन्न पुरत होतं. मग 37 दिवसानंतर 360 सैनिक निघून गेलेत, म्हणजे 41 दिवसाचं त्याच्याजवळ जेवण होतं, पण तिथं 37 दिवसानंतर एवढे सैनिक निघून गेले 360. म्हणजे किती दिवस बाकी राहिले रे? 41मधून जर 37 काढले तर उर्वरित दिवस किती राहिले? 4. गुणेला आता किती सैनिक होते टोटल? पहिले 600 बरोबर, भागेला. ठीक आहे. उर्वरित दिवस गुणेला एकूण सैनिक किती होते? पहिले 600 होते. आता 600 मधले किती निघून गेले? 360. म्हणजे किती बाकी राहिले रे? 240 आहे ना. तर बाकी राहिलेले सैनिक आहेत 240. फक्त एवढं कॅल्क्युलेशन केलं. उर्वरित दिवस गुणेला एकूण सैनिक भागेला उर्वरित सैनिक. उर्वरित दिवस गुणेला एकूण सैनिक भागेला, इथे लिहितो वाटलं असतं, उर्वरित दिवस गुणेला एकूण सैनिक अपॉन उर्वरित सैनिक. ठीक आहे. उर्वरित दिवस म्हणजे 41मधून 37 गेले तर किती बाकी राहिले? 4 दिवस. गुणेला पहिले एकूण किती होते? 600 होते. आता उर्वरित म्हणजे 600मधून 360 काढले तर 240 राहिले. ठीक आहे. हा 0 या 0 सोबत कटला. 4 सक 24. 6ने 60ला भागलं, 10चा भाग गेला. म्हणजे किल्ल्यावरील जे अन्न आहे ते त्यांना किती दिवस पुरेल रे? 10 दिवस पुरेल. बस हे सरळ सरळ उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपल्याला परफेक्ट उत्तर याचं भेटलेलं आहे. एवढा सोपा प्रश्न हा होता. असाच एक प्रश्न 930 100. 8 नंबरचा. बाराशे 60 50 800. 1260 50 आणि 800. ठीक आहे. असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे त्याचे 30 40 50 60. ऑप्शन आहेत 30 40 50 आणि 60. ठीक आहे. बघा प्रश्न काय म्हणतो. एका किल्ल्यावर 1200 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 60 दिवस पुरते. 50 दिवसानंतर 800 सैनिक निघून गेलेत. तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? आताच आपण पाहिलं. मग दिवस काढायचे आहेत. परत दिवस बरोबर किती दिवसाचं अन्न बाकी राहिलं? 60 दिवस आणि 50. म्हणजे 60मधून 50 दिवस गेले म्हणजे किती दिवसाचं अन्न आहे? 10 दिवसाचं. गुणेला एकूण सैनिक किती होते? पहिले 1200 अपॉनमध्ये त्यामधले 800 निघून गेले 50 दिवसानंतर. म्हणजे 1200मधून 800 गेले तर किती बाकी राहिले रे? 400. हा 0 या 0 सोबत कट, हा 0 या 0 सोबत कट. 4 त्रिक 12. 3 गुणेला 10 म्हणजे किती दिवस? 30 दिवस.
तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे एकदम साधे एक्झाम्पल आहेत, पेपरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. असाच एक प्रश्न होमवर्कसाठी तुम्हाला देऊन टाकतो 9 नंबरचा. 950 45 300. नऊ नंबरचा प्रश्न आहे. एका किल्ल्यावर 900 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 50 दिवस पुरते. 45 दिवसानंतर 300 सैनिक निघून गेलेत, तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? ठीक आहे. 30, 20, 7.5, 50. ऑप्शन आहे 30, 20, 7.5 आणि चौथा आहे 50. तर यामधलं कोणतं उत्तर असेल? हा होमवर्कसाठी प्रश्न घेणार आहोत. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. असाच एक प्रश्न आहे बघा. याला थोडंसं घुमून विचारलं तर कसं सॉल्व करता येईल. ठीक आहे. तर एक 10वा प्रश्न आपण तशा टाईपचा घेऊन टाकू. एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. अन्न पुरते. जर 5 दिवसानंतर 150 सैनिक दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत, तर अन्न किती दिवस पुरेल? किती दिवस पुरेल? ठीक आहे. ऑप्शन दिलेले आहेत 15, 17, 22, 18. 15, 17, 22 आणि 18. एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 5 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल? आधीच्या प्रश्नामध्ये काय होतं? 5 दिवसानंतर सैनिक निघून जात होते, आता सैनिक काय राहिले? वाढू राहिले. पहिले कमी होत होते, आता वाढू राहिले. प्रश्न तसाच आहे, फक्त इथं पहिले सैनिक कमी होत होते, आता इथं वाढू राहिले. बस असा प्रश्न आपल्याला त्याच पद्धतीनुसार सॉल्व करता येईल जसं आपण आधीच्या उदाहरणामध्ये सॉल्व केलेलं आहे. एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 5 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले, म्हणजे 5 दिवस तर या 26 लोकांनी जेवण केलं, म्हणजे 850 लोकांनी जेवण केलं, तर म्हणजे किती दिवसाचं अन्न बाकी राहिलं? 21 दिवसाचं. 26 मधून 5 गेले, 21 दिवस. म्हणजेच दिवस बरोबर उर्वरित दिवस किती झाले? 21. कारण 5 दिवस तर हे सगळे सैनिक जेवले, म्हणजे 26 मधून 5 गेले 21 गुणेला सुरुवातीला किती सैनिक होते? एकूण 850. आता काय झालं? 850 होते, त्याच्यामध्ये अजून 150 मिळवले, म्हणजे 850 अधिक 150 आता निघून नाही गेले, ॲड झाले. म्हणजे हे जर याची बेरीज केली 21 गुणेला 850 भागेला हे जर बेरीज केली तर किती होतील? ते 1000. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन करा. 0 सोबत कटला, 5ने जर भागलं तर 5 1 5 राहिले 3, 5 7 35. ठीक आहे. पुढे जर याला भागलं तर 5 2 10, 5 0 0. म्हणजे कॅल्क्युलेशन काहीतरी आपलं चुकलेलं आहे. हे 6 दिवस आहेत. ठीक आहे. इथं जे आहेत, इथं कॅल्क्युलेशन नाही, तर इथं काय आहे? 5 दिवसाच्या अगोदर इथं काय आहेत? 6 दिवस आहेत.
ठीक आहे, म्हणून कॅल्क्युलेशन आपलं थोडंसं मिस्टेक होत होतं. पॉईंटमध्ये उत्तर येईल पण ऑप्शनमध्ये त्याचं उत्तर नाहीच आहे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे प्रश्न तसाच आहे. एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 600 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल? 15, 17, 22, 18. ठीक आहे, 26 दिवस अन्न पुरते. 6 दिवस त्यामधले जेवले म्हणजे 26मधून 6 गेले तर किती दिवस शिल्लक राहिले? 20. गुन्हेला पहिले किती सैनिक होते? 850. ठीक आहे, आता काय झालं, 6 दिवसानंतर 150 सैनिक अजून वाढले म्हणजे 850मध्ये अजून 150 ॲड झाले. तर आपण पुढे कॅल्क्युलेशन केलं तर 20 गुणेला 850 भागेला 850मध्ये 150 मिळवले तर किती झाले? 1000. ठीक आहे, हा झिरो सरळ सरळ या झिरोसोबत कटला, हा झिरो या झिरोसोबत कटला. 2ने 10ला भागलं, 5चा भाग गेला. 5ने जर 85ला भागलं तर 5 1 5, 5 7 35. म्हणजे किती दिवस लागतील? ते अन्न जे आहे किती दिवस पुरेल? 17 दिवस पुरेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपलं परफेक्ट उत्तर यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे, तर 11 नंबरचा प्रश्न अशाच पद्धतीचा आपण एक घेऊन टाकू. काय म्हटलं आहे? 900 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. 900 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. जर 10 दिवसानंतर 100 सैनिक जास्तीचे आलेत. ऑप्शन आहे 8, 28, 18, 15. अकरा नंबरचा प्रश्न. एका किल्ल्यावर 900 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. जर 10 दिवसानंतर 100 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल? सेम तसाच प्रश्न. दिवस बरोबर 30 दिवसाचं अन्न होते, 10 दिवस जेवले आहे ना. 10 दिवसानंतर एवढे सैनिक आले म्हणजे 10 दिवस तर ते जेवले म्हणजे 30मधून 10 गेले, किती दिवस शिल्लक राहिले? 20. गुन्हेला आधी किती सैनिक होते? 900. आता त्यामध्ये अजून किती ॲड झाले? 100. म्हणजे खाली किती येतील? 900 अधिक 100 परत किती झाले? 1000. हे 2 शून्य या 2 शून्यसोबत कटले, हा शून्य ह्या शून्यसोबत कटला, खाली 1 राहिला म्हणजे काही नाही. म्हणजेच 2 गुणेला 9 किती झाले? 18 दिवस. तर जे अन्न आहे ते त्यांना किती दिवस पुरेल? 18 दिवस पुरेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे आपलं परफेक्ट उत्तर यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 1200. 12 नंबरचं 1260 आणि 30 300. इथं 30 आणि किती येईल? 300. ठीक आहे, ऑप्शन हा प्रश्न जो आहे हा असेल आपला 12 नंबरचा. आणि याचे ऑप्शन जे आहेत ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे 23, दुसरा ऑप्शन आहे 24, तिसरा ऑप्शन आहे 34 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर असे हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, बघा एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते. जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल? हा एक प्रश्न तुम्ही परत सॉल्व करा आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आज आपण हे पूर्ण चॅप्टर खतम करणार होतो पण अजून M1 D1 T1 अपॉन W1 हा जो आहे हा एक ट्रिक्स असते, याची उदाहरणं आपले बाकी आहेत. तर हे उदाहरणं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. म्हणजे आणखी एक लेक्चर याचं आपलं होईल काळ आणि कामचं. म्हणजे उद्या हा टॉपिक आपला संपून जाईल. तर आज जे एक्झाम्पल तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला समजले असतील. तर जे तुम्हाला होमवर्कसाठी मी एक्झाम्पल देतो ते नक्की सोडवा आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.